नमस्कार। आज आपण एक वेगळ्या प्रकारचं चिकन बनवणार, म्हणजे बिर्याणी टाईपच आज आपण बनवणार आहोत। पण हे चिकन मी कसुरी मेथीमध्ये बनवणार आहे आणि ते जरा वेगळी टेस्ट लागणार आहे तुम्हाला। तर मी आता दाखवायला सुरुवात करते की मी चिकनमध्ये काय काय टाकते। आपण सर्वात प्रथम याच्यामध्ये आधी बटाटे टाकून घेऊया। त्यामध्ये बटाटे टाकून घेतले मी, 2 बटाटे फक्त घेतलेले आहेत आणि ते याच्यामध्ये आपण चिकनमध्ये थोडे। आता मी यामध्ये ही 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट टाकते। हे पण चिकनला व्यवस्थित लावून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये हा मोठा चमचा मी 1.5 चमचा मीठ टाकत आहे, ते मिक्स करून घेऊया। कारण मग ते जरा मीठ चांगलं लागतं चिकनला बटाट्याला, त्यासाठी मी लगेचच मिक्स करून घेते। आता यामध्ये आपण ही 1/2 चमचा हळद टाकणार आहोत। हा मी बिर्याणी मसाला टाकत आहे, 2 चमचे मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे। ही मिरची पावडर मी टाकत आहे, 3 चमचे मी मिरची पावडर टाकलेली आहे। आणि यामध्ये मी आता हे कसुरी मेथी टाकत आहे। ही मी चिमटीने टाकते आहे, ही बघू शकता चिमटीने, म्हणजे ही जवळजवळ चमचावर कसुरी मेथी आहे। ही मी आता फक्त चिकनला आपण लावून ठेवायची आहे। आणि आता यामध्ये आपण दही मिक्स करायचं आहे। फुल चमचा मी दही, 2 चमचे फुल घातलेले आहेत मोठे भरून, आणि हे आता मी छान मिक्स करून ठेवते। हे आपण आता 10 ते 15 मिनिटं आपण पुढची कृती करेपर्यंत आपण हे लावून ठेवूया। छानपैकी मिक्स झालेला आहे आणि हे आपण मिक्स केल्यानंतर त्याला छान वासही येतोय। त्याच्यामध्ये बिर्याणी मसाल्याचा, कसुरी मेथीचा असा सुंदर असा सुगंध सुटलेला आहे त्याला। आता हे आपण साईडला ठेवूया आणि ही मी पुढची कृती जी करणार आहे त्यासाठी मी आपण घेतलेला आहे टोमॅटो, कांदा, आणि हे मी तमालपत्र घेतलेलं आहे, 2 मसाला वेलची घेतलेली आहेत, त्यानंतर एवढी मी दालचीन घेतलेली आहे आणि 1 चक्री फूल घेतलेलं आहे, आणि हे आपण जायपत्ती घेतलेली आहे, 4 मी वेलच्या, हिरवी वेलची घेतलेली आहे, आणि ह्या 8 मी लवंगा घेतलेल्या आहेत। ह्या ह्याची आपण त्याला फोडणी देणार आहोत। आणि मग कांदा, टोमॅटो, परत मी थोडीशी कोथिंबीर, कसुरी मेथी पण फोडणीमध्ये टाकणार आहे, आणि थोडंसं आपण शहाजिरे टाकणार आहोत फोडणीमध्ये, ते मी तुम्हाला करताना दाखवते। आणि ही आता कोथिंबीर जी आपण घेतलेली आहे ती पण आपण याला थोडीशी लावून ठेवायची आहे। ही याला लावून घेतलेली आहे। आणि हा जो तांदूळ आहे हा मी 1 ते 2 तास मी धुवून ठेवलेला आहे तांदूळ हा, आणि हा मी आता त्या चिकनमध्येच नंतर मिक्स करणार आहे चिकनमध्ये, आणि आपण एकत्रच तो चिकन राईस बनवणार आहोत। हे आपलं आता कढई तापलेली आहे, त्यामध्ये मी तेल टाकणार आहे। तेल थोडं मी जास्त टाकणार आहे, म्हणजे साधारण 4 बोट चमचे तेल होईल एवढं मी तेल टाकलेलं आहे। हे आता आपण थोडंसं शहाजिऱ्याची फोडणी देतोय। त्यामध्ये मी हे जे सगळे मसाले घेतले आहेत ते मी मसाले टाकत आहे आता। हे जरा तडतडून घेऊ, ह्याचा वास सुटला की आपण आता हे लगेच त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी टाकणार आहोत
आणि त्यावर आपण हा कांदा टाकणार आहोत। हे मी साधारण 5 कांदे घेतलेले आहेत। हे बघा, आता मसाल्यांचा आणि कसुरी मेथीचा असा सुंदर असा सुगंध सुटलेला आहे। कांदा लगेच भाजण्यासाठी आपण थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ। आपण चिकनला मीठ लावलेलं आहे। यामध्ये लगेच मी हे 3 टोमॅटो मी घेतलेले आहेत, ते 3 टोमॅटो मी टाकते। आता हे बघा, हा आपला कांदा झालेला आहे। हा बघा, छानपैकी स्मेल सुटलेला आहे त्याचा। आता त्यामध्ये मी ही आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। ही एवढी वाटीभर मी आलं लसूण पेस्ट टाकते आहे आणि आपण परत ते आता चांगलं ढवळून घेणार आहोत। आपण चिकनलाही 1 चमचा लावून ठेवलेली होती आणि आता मी ह्यालाही याच्यामध्येही टाकते, कारण त्याची टेस्ट येण्यासाठी त्या कांद्याला। आणि आता ह्याच्यामध्ये मी लगेचच थोडासा बिर्याणी मसाला टाकते। हा 2 चमचे मी बिर्याणी मसाला परत टाकला आहे। यामध्येच मी लगेच मिरची पावडरही टाकत आहे। थोडंसं दही टाकते। परत आपण 1 चमचा जवळजवळ परत मी दही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये। थोडीशी फोडणीमध्ये कोथिंबीरही टाकत आहे आणि हे आपण आता चांगलं मिक्स करून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये मी अजून आपण अर्धा चमचा मीठ टाकणार आहोत, कारण मी राईस त्याच्यामध्येच मी मिक्स करणार आहे तांदूळ, त्यासाठी मी परत अर्धा चमचा टाकून घेते। आता ह्यामध्ये मी सुरुवातीला चिकन टाकून मी परतून घेणार आहे। मी हे ढवळून घेते चांगलं। हे बघा, हे आता चिकन असं आपण त्याच्यामध्ये टाकलेलं आहे, त्यामध्येच मी आता हे तांदूळही मिक्स करून भाजून घेणार आहे चांगले। हे बघा, एवढे तांदूळ आहेत माझे 4 वाट्या, ते मी आता त्याच्यामध्ये घालते आहे। हे मी धुवून ठेवलेले होते अर्धा पाऊण तास आणि आता मी त्याच्यात मिक्स करते। आता मी ढवळून घेतलेलं आहे। आता मी पाणी घालायच्या अगोदर ह्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवणार आहे। छानपैकी झाकण ठेवून थोडा वेळ शिजत ठेवलेलं होतं तांदूळ आणि चिकन एकत्र। हे बघा, तुम्ही बघू शकता। आता मी ह्यामध्ये गरम पाणी ओतणार आहे। हे आपलं पुलावसारखं आपण कुकरला करतो, पण हे मी कसुरी मेथी किंवा जास्त काही त्रास न घेता मी हा पुन्हा केलेला आहे। आता याच्यामध्ये मी गरम पाणी ओतत आहे। हे एवढं पातेलीभर पाणी मी त्यामध्ये आधी ओतत आहे, कडकडीत केलेलं पाणी। पण हे चांगल्या पद्धतीने ढवळून घेऊया। फुटलेला आहे, तुम्ही हा कलर बघू शकता। आता मी चिकन आणि हा राईस एकत्र शिजत ठेवणार आहे। मी गरम पाणी भरपूर टाकलेलं आहे आणि आता मी त्यावर झाकण ठेवते।
बोला. हा चिकन राईस आपला आता तयार आहे. आता मी तुम्हाला तो सर्व करून दाखवते. तयार आहे. साध्या आणि सोप्या पद्धतीचा. आम्हाला नरम लागतो त्याच्यामुळे मी जास्त पाणी घालून केलंय. तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही करू शकता. आणि ह्याची टेस्ट अतिशय सुंदर टेस्ट झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा. सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. आणि अशा पद्धतीने तुम्ही चिकन राईस करून बघा आणि मला कमेंट्स करायला विसरू नका. धन्यवाद.